अरे देवा, आता कुलूप लावून कुठे गेली म्हणायची ही बाई. कुलूपच आहे म्हणलं, हुडकायचं कुठं? कुठं बाहेरगावी तर गेल्या नसताना. आता बसा बोंबलत. पुष्पे, तू लगेच कशाला टेन्शन मध्ये येती? मामा, ही कसली तर चिठ्ठी आहे वाटतं. चिठ्ठी? शीतल, वाच काय लिहिलंय ते? मला माहितीच होतं तुम्ही सगळेजण माझ्या घरचे उंबरे जिजवायला याल. पण लक्षात ठेवा, माझ्या घरचे कितीही उंबरे झिजवायचा प्रयत्न केला तरी माझी चौकट ही तुमच्यासाठी आणि हर्षवर्धनसाठी कायम बंदच असणार. पुन्हा इकडं येण्याचा प्रयत्न करू नका. तुमचं तोंड देखील बघायची माझी इच्छा नाही, म्हणून या गावातून निघून जात आहे. या घराची वाट कायमची बंद आहे, हे नीट लक्षात ठेवा. शेवटाला काय होतं परत एकदा वाच बरं. तुमचं तोंड देखील बघण्याची माझी इच्छा नाही, म्हणून या गावातूनच निघून जात आहे. या घराची वाट कायमची बंद आहे, हे नीट लक्षात ठेवा. अरे देवा, पांडुरंगा, ए जिजे, हे काय वाढून ठेवलं पुढे बाबा? बसा, खाली बसा तुम्ही. आता हो काय करायचं? मामी तुम्ही नका काळजी करू. तू तर पहिली गप्प बस. तेव्हाच जर माफी मागितली असतीस तर एवढं झालं असतं का? पुष्पे, अगं तू जरा गप्प बस. तिला कशाला काय बोलतीयस? पुढे काय करायचं त्याचा विचार कर. मामा, तुम्ही काळजी करू नका. आपण करू काय तर. निघल यातनं बी काय तर मार्ग निघलच. वय समाधान्या, तू खचून जाऊ नकोस. अरे होईल काहीतरी, बघू आपण काढू मार्ग काहीतरी. हा पण काय? आता करायचं तरी काय? आता त्यांना भेटायचं तरी कुठं? आई साहेब, आई साहेब, आई साहेब, आई साहेब, आई साहेब. अगं मम्मी, कोण नाही इथं? काय फायदा नाही तुझं ओरडून. अगं यांनी सांगितलं होतं ना तेव्हाच. मी का म्हणते, आपण ही तर ह्याच्यावर चर्चा नको कराय. आपण परत घरी जाऊ आणि शांतपणे विचार करू पुढे काय करायचं ते. होय, इथं लोकांच्या दारात उगत तमाशा नको. आपण घरी जाऊन बोलूयात. जे उठ, चल घरी. सावकाश. पुष्पे, चल घरी. अब आएगा असली मजा. बसतो इथं. बसते बाबा. मामा, काय झालं?
निघायचं का आमच्या घरी? अहो भैया, हो बोला, काय झालं? काय बोलले आई साहेब? काय म्हणायला त्या असायला तर पाहिजेत की. त्या चिठ्ठी ठेवून गेल्या. चिठ्ठी? कसली चिठ्ठी? हे घ्या. काय लिहिलंय यात? त्यात लिहिलंय की आम्हाला माहिती तुम्ही माफी मागायला येणार, पण आम्ही तुम्हाला माफ करणार नाही. व्हॉट? सी, बघितलं किती उलट्या काळजाचे आमच्या आई साहेब ते. जयश्री, बघितलं? एकीकडे तुमच्या आई आहे, ज्या पोटच्या पोरीच्या सुखासाठी जावायला घरात जागा दिली, आणि दुसरीकडे आमच्या आई साहेब, जे आम्हाला स्वतःच्या सुनेला त्यांच्या हक्काच्या घरात जागा देण्यात, त्यांना काय परवाच नाही बघा आमची. अहो पण असं म्हणून कसं चालेल हर्षवर्धन? आपण पण काहीतरी केलं पाहिजे ना. पण एवढ्या तडकाफडकी कुठे गेले असतील आई साहेब? मामा, मला असं वाटतंय त्या जिथं कुठं असतील तिथं जाऊन भेटू आपण त्यांना. नॉट पॉसिबल. पॉसिबलच नाहीये हे. आई साहेब ताईसाहेबांकडे गेले असतील, दुसरं जाणार कुठं ना त्या. हा, आणि आपण ताईसाहेबांकडे जाणं म्हणजे आगीतनं उठून फुपाट्यात पडण्यासारखं आहे. एकतर आधीच त्यांना आमचं काय पटत नाही, आता तर आईसाहेबांनी त्यांचे कान पण भरले असणार. अरे देवा, अरे कसली परीक्षा घ्यायला लागलास. हवं आता करायचं तरी काय? हा भैया, एक बॅड न्यूज आहे. टॅलेंट काय आता सांगा? हल्ली सगळं बॅड न्यूजच घडायला लागलं. सांगा. आपल्या आई साहेबांना तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रॉपर्टीतून बेदखल केलंय. काय? हाव ग बसा, असं काय तर काय बोलताय? हाव असं कसं करतील आई साहेब? मह्या, अरे काय ते नीट सांग बाबा, उगाच नको आमचा जीव टांगलेला लावूस. हा भैया, मी खरंच सांगतोय भैया, आई साहेब आपल्या ऑफिसला पण टाळे लावून गेलेत. आणि भैया आता आपल्याकडे काहीच उरलं नाही.